सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 7वा ओवी क्रमांक 60 पासून आता सुरुवात करूयात. परी उदकी झाली बाबोळी, ते उदकाते जैसी झांकोळी, काम वायांची आभाळी आकाश लोपे. तथापि जसे पाण्यापासून उत्पन्न झालेले गोंडाळ पाण्याला झाकून टाकते, किंवा ढगाच्या योगाने आकाश व्यर्थ लोपले जाते. हागा स्वप्नल टिके, म्हणो ये परी निद्रा अवशे बाणले होय, तव आठवू काय देत आहे आपण पेया. असे पहा की स्वप्न हे खोटे आहे, परंतु ज्यावेळी निद्रेच्या योगाने ते सत्य भासते, त्यावेळी ते आपल्याला आठवण होऊ देते का? हे असो डोळ्यांचे, डोळ्यांची पडळ रचे, तेणे देखणे पण डोळ्यांचे न गिळीजे काही. अथवा डोळ्यातील पाण्याने उत्पन्न झालेला बडस दृष्टीबंद करीत नाही का? तैसी हे माझी बिंबली, त्रिगुणात्मक सावली, किम मजची आड ओढवली जवनिका जैसी. त्याचप्रमाणे माझ्याच ठिकाणी भासलेली सत्व रज व तम या गुणांनी युक्त अशी माझी छाया माया पडद्याप्रमाणे माझ्याच स्वरूपाच्या आड आली. म्हणून भूते माते नेणती, माझीच परी मी नव्हती, जैसी जळीची जळी न विरती मुक्ता फळे. म्हणून प्राणी मला जाणत नाहीत आणि माझ्याच पासून उत्पन्न झालेले असून मद्रूप होत नाहीत. ज्याप्रमाणे पाण्यापासून उत्पन्न झालेली मोत्ते पाण्यात विरघळून जात नाहीत. पै पृथ्वी येचा घटू कीजे, सवेंची पृथ्वीसी मिळे तरी मेळविजे, एरवी तोची अग्निसंगे सिजे तरी वेगळा होय. अथवा मातीचा घट करून तो कच्चेपणी मातीस मिळविला असता मिळतो, परंतु तोच विस्तवात भाजल्यावर मिळत नाही. तैसे भूतजात सर्व, हे माझेची कीर अवयव, परी माया योगे जीव दशे आले. त्याचप्रमाणे सर्व प्राणी हे माझेच अवयव आहेत, परंतु मायेच्या योगाने जीवपणाला पावले. म्हणून माझेची मी नव्हती, माझेची मज नोळखती, अहम ममता भ्रांती विषयांध झाले. म्हणून माझ्यापासून झाले असून मद्रूप होत नाही, माझेच असून मला ओळखीत नाही, व मी आणि माझे या भ्रमाने विषयांध झालेले आहेत. श्लोक 14वा. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. अर्थात, कारण ही माझी अलौकिक सत्वादी गुणरूप शक्ती, जिचे उल्लंघन मोठ्या कष्टाने करता येते, अशी आहे. जे लोक मलाच शरण येतात, ते या मायेला तरून जातात. आता महदादी हे माझी माया, उतरोनिया धनंजया, मी होनी हे आया कैसेनी ये. तेव्हा आता धनंजया, ही महतत्वादी माझी माया तरून मद्रूप व्हावे, ह्या गोष्टीचा अनुभव कसा यावा. जिये ब्रह्मजळाचा आधाडा, पहिलिया संकल्पजळाचा उघडा, सवेंची महाभूतांचा बुडबुडा साना आला. कारण जी माया नदी निर्मळ ब्रह्मरूपी पर्वताच्या त्या तुटलेल्या कड्यात असतानाच प्रथम तिच्या ठाई संकल्परूप जलाचा उगम होऊन पंचमहाभूतांचा लहानसा बुडबुडा आला. जे सृष्टी विस्ताराचे नियोगे, चळत काळ कळनेचे निवेगे, प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तंटे सांडी. जी सृष्टीच्या विस्ताररूपी योगाने व कालगतीच्या वेगाने कर्ममार्ग व मोक्षमार्ग यांचे उंच काठ तीर ओलांडून चालली आहे. जे गुणघनाचे निवृष्टी भरे, भरली मोहाचे नि महापुरे, घेऊनी जात नगरे यमनियमाची. जी सत्वादी गुणरूपी ढगांच्या वृद्धीने भरून भ्रमरूप महापुराने यमनियमरूपी शहरे वाहून नेत आहेत. जे द्वेषाच्या आवर्ती दाटत, मत्सराचे वळसे पडत, माझी प्रमादादी तळपत महामीन. जिच्यात द्वेषरूपी भोवरे असून जी मत्सरूप वळणाने वाहत आहे, जिच्यात उन्मत्तपणा इत्यादी मोठाले मासे तळपत आहेत. जेथ प्रपंचाची वळणे, कर्माकर्मांची ओभाणे, तरी तरताती ओसाणे सुखदुःखाची. जिच्यात प्रपंचरूपी बेटांची वळणे असून कर्माकर्म सुखदुःखरूपी केरकचरा तरंगत येऊन कडेला लागत आहे. रतीची या बेटा, दळती कामाची या लाटा, जेथ जीव फेन संघटा सैंघ दिसे. जी मधील विषय सुखरूपी बेटावर कामरूपी लाटा आढळून
त्या ठिकाणी जीवसमुदाय रूपी फेस एकत्र झालेला दिसत आहे. अहंकाराची या चळिया वरी मदत्रयाची या उकळिया जेथ विषयोर्मीच्या आकळिया उल्लाळ घेती. अहंकार रूपी ओघाने व विद्या, धन आणि सामर्थ्य या 3 मदांच्या उकळ्यांना ज्या ठिकाणी विषय तरंगाच्या लाटा उसळत आहेत. उदयास्ताचे लोंढे पाडित जन्ममरणाचे चोंढे जेथ पांचभौतिक बुडबुडे होती जाती. उदय आणि अस्त यांच्या पुराने जन्ममरणाचे धोंडे पडून त्या ठिकाणी शरीररूप बुडबुडे निर्माण होतात व लय पावतात. संमोह विभ्रम भासे गिळिताती धैर्याची आविसे तेथ देवहडे भोवंत वळसे अज्ञानाचे. जिच्यात मोह व भ्रांती हे मासे धैर्य धरून मांस गिळून टाकतात त्या ठिकाणी अज्ञानरूपी मोठे भोवरे फिरत असतात. भ्रांतीचे निखडुळे रेवले आस्थेचे अवगाळे रजोगुणाचे निखळाळे स्वर्गू गाजे. भ्रांतिरूप गढूळ पाण्याने आस्थारूप गाळात ऋतून रजोगुणाच्या खळखळाटाने स्वर्गप्राप्तीची गर्जना होत असते. तमाचे धारसे वाढ सत्वाचे स्थिरपण जाड किंबहुना ते हे दुवाड माया नदी. त्याचप्रमाणे तमोरूप प्रवाह व सत्वरूपी स्थिर पाण्याचा डोह तरून जाण्यास कठीण आहे. फार काय सांगावे, ही माया नदी फार घातुक आहे. वय पुनरावृत्तीचे निउघडे झळंबती सत्यलोकींचे हुडे घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळकाचे. खरोखर ही मधील जन्ममृत्यूंच्या पुराच्या लोंढ्यात सत्यलोकाचे किल्ले वाहून जातात आणि ब्रह्मांडरूप धोंडे तेव्हाच गडगडत जातात. तया पाणी याचैनी वहिलेपणे अजूनी न धरिती ओभाणे ऐसा महापूर हा कवणे तरी जेलगा. त्या पुराचा प्रवाह अजून ओसरत नाही. अरे असा हा मायापूर कोणाच्याने तरुण जाववेल. इथ एक नवलावो जो जो की जे तरुणो पावो तो तो आपावो होय ते ऐक. आणखी येथे एक मोठेच नवल आहे. ही नदी तरुण जाण्याला जे जे उपाय करावे ते ते अपायकारकच होतात. एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयांची शुद्धीची नाही एक जाणीवेचे डोही गर्वेंची गिळिले. कोणी शहाणपणाच्या बळावर ही मधून तरुण जावे म्हणून हिजमध्ये उडी टाकली, त्यांचा पत्ताच नाही. कोणाला ज्ञानरूप डोहात गर्वाने पार गिळून टाकले. एकी वेदत्रयाची या सांगडी घेतल्या अहंभावाची या धोंडी ते मदमिनाच्या तोंडी सगळेची गेले. कोणी वेदत्रयीच्या सांगडीवर बसून तिला मीपणाचे धोंडे बांधून तरुण जाण्यास निघाले. ते मदरूपी माशाच्या तोंडात सबंधच नाहीसे झाले. एकी वैसेचे जाळ बांधले मग मन मथाची कांसे लागले ते विषय मगरी सांडिले चघळून या. कोणी तारुण्याच्या बळाने कंबर कसून मदनाच्या कासेला लागले, तो त्यांना विषयरूप सुसरीनेच चघळून टाकिले. आता वार्धक्याचा तरंगा माझी मतिभ्रंशाचा जरंगा तेने कवळी जता ती पैगा चहूकडे. मग ते वार्धक्यरूप लाटांमध्ये तरंगत जात असता मतिभ्रंशरूप जाळ्यात सापडतात व त्या योगे चहूकडून जखडले जाऊन आणि शोकाचा कडा उपडत क्रोधाच्या आवर्ती दाटत आपदा गिधी चुंबीजत उधवला ठाई. शोकरूप कड्यावर आपटतात आणि पुढे क्रोधरूपी भोवऱ्यात सापडले असता कोठे वर डोके करावयास लागले की आपत्तीरूप गिधाडे त्यास टोचून टोचून खाऊ लागतात. मग दुःखाचे निबरबटे बोंबले पाठी मरणाची रेवे रेवले ऐसे कामाचे कांसे लागले ते गेले वाया. आणि मग ते दुःखरूप चिखलाने माखून मरणरूप वाळूत रुततात. अशा प्रकारे जे विषयांच्या मागे लागले ते फुकट जातात, त्यांचे जिणे व्यर्थ होते. एकी यजनक्रियेची पेटी बांधोनी घातली पोटी ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी ठेले. कोणी यज्ञाधिक क्रियारूपी पेटा बांधून पोटाखाली घेतात, ते स्वर्ग सुखरूपी कपारीत अडकून राहतात. एकी मोक्षी लागावयाची आशा केला कर्मबाह्यांचा भरवसा परी ते पडिले वळसा विधिनिषेधांच्या. कोणी मोक्षप्राप्तीच्या आशेने कर्मरूप बाहुबलावर भरवसा ठेवतात, परंतु कर्तव्यांच्या भोवऱ्यात पडतात. जेथ वैराग्याची नाव न रिगे विवेकाचा तागा न लगे वरी काही तरोये योगे तरी विपायतो. ज्या नदीमध्ये वैराग्यरूप नाव चालत नाही आणि जिला विचाराचा दोर लागत नाही, तथापि योगाने काहीशी तरून जाता येते, पण
असे क्वचितच घडते. ऐसे तरी जीवाची या अंगवणे, ये माया नदीचे तरणे, हे काय सारिखे बोलणे म्हणावे पा. परंतु जीवाच्या अंगबळाने ह्या मायारूप नदीतून तरून जाता येते, हे म्हणणे कशासारखे आहे म्हणावे ते सांगतो. जरी अपथ्य शिळा व्याधी, कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी, किम रांगी सांडी रिद्धी आली सांती. जर पथ्य न करणाराची व्याधी टळेल, साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल, किंवा विषयासक्त पुरुष ऐश्वर्य प्राप्त झाले असता त्याला सोडील. जरी चोरा सभा दाटे, अथवा मीना गळू घोटे, ना तरी भेडा उलटे विवसी जरी. जर चोरांची सभा भरेल, अथवा माशाला गळ गिळता येईल, किंवा भित्रा मनुष्य पिशाच्याला फिरविल, पाडस वागुर करांडी, का मुंगी मेरू ओलांडी, तरी मायेची पैलथडी देखती जीव. जर हरणाचे पाडस जाळे कुरतडील, किंवा मुंगी मेरू पर्वत ओलांडील, तरच जीवांना आपल्या स्वतःच्या शहाणपणाने माया नदी तरून पलीकडल्या तीरी जाता येईल. म्हणून निगा पंडुसुता, जैसी सकामा न जिणवेची वनिता, तैवी मायामय हेच सरिता न तरवे जीवा. म्हणून हे पंडुसुता, ज्याप्रमाणे विषयी पुरुषाला स्त्री जिंकवत नाही, त्याप्रमाणे ही मायारूप नदी जीवाला तरवत नाही. एथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले मायाजळ. परंतु जे मला अनन्य भावाने शरण येतात, ते ह्या दुस्तर नदीतून सहज तरून जातात. इतकेच नव्हे तर ते अलीकडच्या काठी असतानाच मायारूप जल पार नाहीसे होते. जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाढे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. ज्यांना सद्गुरु हाच नावाडी असून ज्यांनी ब्रह्म साक्षात्काराची कास बळकट धरली आहे, व ज्यांना आत्मनिवेदन हेच तारू सापडले आहेत, जे अहंभावाचे ओझे सांडूनी, विकल्पाचिया झुळका चुकावूनी, अनुरागाचा निरुता होऊनी पाणी ढाळू. जे अहंभावाचे ओझे टाकून, विकल्परूपी वारा चुकवून, आणि बायका मुलांच्या वरील प्रेमरूपी पाण्याची धार टाळून, जया ऐक्याची या उतारा, बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीच्या पैलतीरा झेंपावले. जे जीवात्म्याचे ऐक्य हाच उतार, त्या उताराने बोधरूपी सांगडीच्या आश्रयाने निवृत्तीच्या पलीकडील तीराला जे उड्या मारीत निघाले, ते उपरतीच्या वावी सेलत, सोहंभावाचे निथावे पेलत, मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी. ते वैराग्यरूप हात टाकीत अहम ब्रह्म या भावाच्या बळावर पोहून मुक्तितटावर अचूक निघतात. येणे उपाये मज भजले, ते हे माझी माया तरले, परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही. या उपायाने जे मला भजतात, तेच ह्या मायारूप नदीतून तरून जातात. परंतु असे भक्त फार नाहीत, अगदी विरळा.